हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 6, भाग 2. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात याच श्लोकावर चर्चा करताना पाहिलं की भगवंत अजन्म आहेत, म्हणजे त्यांना या भौतिक जगात येण्यासाठी आपल्याप्रमाणे भौतिक शरीर धारण करावे लागत नाही. तसेच ते अविनाशीही आहेत. ते कसे, यावर आपण आज चर्चा करू. तर भगवंतांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसते. येथे यशोदा माईला भगवंतांची बाल्यावस्थेमध्ये सेवा करण्याची इच्छा होती, म्हणून भगवंतांनी ही लीला केली. परंतु ते नेहमीच तारुण्यावस्थेमध्ये राहतात, ही आश्चर्याची गोष्ट आहे नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांच्या घरी त्यांचे पुष्कळ नातवंडे होते. भौतिकदृष्ट्या त्यांचे वय तसे बरेच होते, परंतु तरीही ते तरुणच दिसतात. प्रेक्षक हो, भगवान श्रीकृष्णांना भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही माहीत असतं. भगवंत एवढे अवतार घेतात किंवा स्वतःचा एवढा विस्तार करतात, तरीही त्यांची बुद्धी कधीही नष्ट होत नाही, परंतु सर्वसाधारण जीवांची बुद्धी नष्ट होते. एखाद्याला काल याच वेळेस तू काय करत होतात असं विचारलं तर त्याला त्याच्या बुद्धीला ताण द्यावा लागतो. परंतु तरीही लोक स्वतःला श्रीकृष्ण म्हणून घोषित करतात किंवा भगवंतांना आव्हान देतात, परंतु त्यांची भगवंतांसमोर कोणत्याही प्रकारची बरोबरी होऊ शकत नाही. मनुष्याने अशा निरर्थक घोषणांमुळे भ्रमित होता कामा नये. म्हणून भगवद्गीता आपल्याला हाच सल्ला देते की अशा अप्रामाणिक व्यक्तीच्या जाळ्यामध्ये आपण अडकू नये आणि खोट्या दावांनी फसूनही जाऊ नये. 500 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरित झाले. ही गोष्ट वेदांमध्ये, पुराणांमध्ये, श्रीमद भागवतामध्येही दिलेली आहे. तसेच गुरु, साधू, शास्त्रांनी या गोष्टीला सहमती दिलेली आहे. कलियुगाच्या अंती कल्की अवतार होणार आहे, हे शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि ते होणार आहे. त्याचप्रमाणे 2500 वर्षांपूर्वी बुद्धांचा अवतार झाला, हे सर्व शास्त्रांमध्ये अगोदरच लिहिलेलं आहे आणि तसंच झालंही. त्यामुळे आपण कोणत्याही फसव्या घोषणेवर विश्वास न ठेवता शास्त्रांनाच मानलं पाहिजे. प्रेक्षक हो, भगवंत जरी अजन्म आहेत आणि त्यांच्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, ते जरी सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहे, तरीही प्रत्येक युगायुगामध्ये भगवंत त्यांच्या मूळ दिव्य रूपामध्ये अवतीर्ण होत असतात. का? तर आपल्याला आकर्षित करण्यासाठी, आपल्याला जीवनाचे ध्येय समजावून सांगण्यासाठी. जेव्हा एखादा जीव भगवंतांप्रती आकर्षण विकसित करू शकतो, तर तेव्हा तो या जगाप्रतीचे आकर्षण विसरून जातो. आपले कोणा ना कोणाप्रती आकर्षण राहणारच आहे, एक तर भगवंतांप्रती किंवा या संसाराप्रती. म्हणून स्वतः भगवंत आपले त्यांच्याप्रती आकर्षण विकसित व्हावे म्हणून हे दिव्य ज्ञान आपल्याला देत आहेत आणि भगवंतांप्रती आकर्षण विकसित करण्यामध्येच आपला परम लाभ आहे. परंतु आपण जड पदार्थांप्रती आकर्षण विकसित केले आहे, जे आपल्याला सतत चिंता देते, तणाव देते. या सर्व गोष्टी आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणून मिळतात. परंतु आत्म्याचा स्वभाव आहे आनंद. त्यामुळे आपण जेव्हा त्यांच्यावर म्हणजे भगवंतांवर आपले लक्ष केंद्रित करू, तेव्हा आपल्यालाही ते समता, निश्चलता, आनंद मिळतो. म्हणून भगवंत त्यांच्या दिव्यतेबद्दल सांगून, ज्याबद्दल आपण मागील भागात पाहिले त्याबद्दल सांगून आपल्याला त्यांच्याप्रती आकर्षित करू इच्छितात. ज्याच्याबद्दल आपण ऐकतो, आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होते. मग आपण अशा व्यक्तीबद्दल का ऐकू नये, का त्याच्याप्रती आकर्षित होऊ नये, जे आपल्यासारखे दिसतात परंतु आपल्यासारखे नाहीत. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, दिव्य आहेत. त्यांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. ते त्यांच्यासारखा स्वभाव आपल्याला देण्यासाठी आपल्यामध्ये प्रकट होतात. म्हणून तर आपण भगवंतांप्रती आकर्षण विकसित केलं पाहिजे. नाही तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण या भौतिक जगात आलो आहोत, म्हणजे एक दिवस आपला प्रत्येकाचा मृत्यू होणार आहे. आपण मृत्यूपासून स्वतःला वाचवू शकणार नाही. धन, दौलत, रूप, संपत्ती, सौंदर्य या सर्व गोष्टी मृत्यू येताच नष्ट होणार आहेत. तरीही बरेच जण अहंकाराला धरून ठेवतात आणि त्यामुळे ते भगवंतांच्या भक्तीकडे आकर्षित होत नाही किंवा तिच्यामध्ये प्रगती करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे मानवी जीवन व्यर्थ जाते. उदाहरणार्थ, एखाद्यानं जर भाड्यानं खोली घेतली असेल तर एक ना एक दिवस ती त्याला सोडावीच लागते.
कारण ते त्याचं स्वतःचं घर नसतं. त्याचप्रमाणे आपलं हे भौतिक शरीर आहे ते भाड्याच्या घराप्रमाणे आहे. येथे आपण तोपर्यंतच राहू शकतो जोपर्यंत राहणं निर्धारित असेल. त्यानंतर आपल्याला ते घर सोडावंच लागतं, म्हणजे आपला मृत्यू होतो. म्हणून आपल्या आत्म्याचे जे शाश्वत घर आहे भगवत धाम, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न का करू नयेत? म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की जे संतुष्ट भक्त असतात ते त्यांना खूप जास्त प्रिय असतात. जसे की आपल्याला करोना काळामध्ये लक्षात आलं की आपल्या गरजा कितीतरी कमी आहेत, त्याचप्रमाणे भगवद्गीता भागवतामधूनही आपल्याला हे समजतं की आपण कितीतरी कमी सुखसुविधांमध्येही आनंदी राहू शकतो. खूप लोकांसमोर भरपूर धनदौलत असते, संपत्ती असते, परंतु ते संतुष्ट नसतात. कारण लोभ इतका मोठा असतो की आणखी हवा आहे, आणखी हवा आहे म्हणत म्हणत ते खूप जास्त कमवण्याच्या मागे लागतात आणि ते कमावलेलं धन उपभोगण्यासाठी शिल्लक राहत नाहीत. कारण एक ना एक दिवस त्यांचा मृत्यू होतो. म्हणून आपण बॅलन्स्ड जीवन जगलं पाहिजे, ज्यामध्ये आपण हरिनाम घेऊ शकू, श्रीमद भागवतम भगवद्गीतेचे वाचन करू शकू, श्रवण करू शकू. याने आपल्याला सतत हे शरीर बदलण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो, हे करावे लागणार नाही. मृत्यूचे भय आपल्याला सतावणार नाही. हे आपल्या पचनी पडण्यासाठी भगवंत आपल्याला हे भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान देण्यासाठी प्रत्येक युगायुगामध्ये अवतरित होतात. खरं तर भगवंतांचा आविर्भाव म्हणजे अवतरित होणं आणि तिरोभाव म्हणजे अप्रकट होणं, हे सूर्याचा उदय आणि अस्ताप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटतं की सूर्यास्त झाला, आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यांसमोर असतो तेव्हा आपल्याला वाटतं की सूर्योदय झाला. खरं तर सूर्य नेहमी एकाच ठिकाणी असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. त्याचप्रमाणे भगवंत सदैव सगळीकडे विद्यमान असतात, प्रत्येक युगामध्ये उपस्थित असतात, स्थित असतात, परंतु ते आपल्या समोर प्रकट होतात आणि अप्रकट होतात. कारण भगवंत नेहमीच त्यांच्या भगवत धामी राहिले तर या भौतिक जगातील मनुष्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती होणार नाही. भगवंतांच्या दर्शनाशिवाय त्यांचं शुद्धीकरण तरी कसे होईल? म्हणून प्रत्येकावर कृपा करण्यासाठी भगवंत त्यांच्या दिव्य रूपामध्ये अवतरित होतात. परंतु भगवंत या भौतिक जगात प्रकट होत असले तरी ते या भौतिक प्रकृतीमुळे कधीच प्रभावित होत नाही. ज्याप्रमाणे कमळाचे फूल पाण्यामध्येच असते परंतु ते कधीच ओले होत नाहीत, त्याप्रमाणे भगवंतांचे प्रकट होणे ही दिव्य आहे आणि अप्रकट होणे ही दिव्य आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्ण सर्व प्राणीमात्रांचे ईश्वर आहेत हे जाणले पाहिजे आणि आपल्यावरील प्रेमापोटी ते प्रत्येक युगायुगात अवतरित होतात हे जाणून भगवतधामी परत जाण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकावर मनन करताना भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात हे जाणण्याचा प्रयत्न करू. भगवंतांच्या साकार रूपावर चित्त एकाग्र करण्यासाठी हरिनामाचा आश्रय घेऊयात. भगवंतांच्या अहेतुकी कृपेस पात्र होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.